त्याच्यामध्ये कंझ्युम करणारा आहे तेवढा जबाबदार आहे, विकणारा आहे तेवढा जबाबदार आहे, इन्फोर्स न करणारा आहे तेवढा जबाबदार आहे. जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. गुटखा खाणाऱ्यांना आता जेलमध्ये जाण्याची किक बसणार आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही अवैध गुटखा व्यापाराचं जाळं दिवसेंदिवस वाढत चालल्यानं तुकाराम मुंढेंनी आक्रमक पवित्रा घेतला. एफडीएच्या धडक कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला. या अवैध व्यवसायामागे संघटित टोळ्या कार्यरत असल्याचंही तपासात उघड झालंय. त्यामुळे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मकोकानुसार कारवाई केली जाणार आहे. जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. गुटख्याचे किरकोळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, गोदाम चालक, तिथले कर्मचारीही आता कायद्याच्या कक्षेत आलेत. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध व्यापारावर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली होती. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्यानं त्यावर कारवाईची मागणी केली जात होती. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचंही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय. एकंदरीतच धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील गुटखा माफियांचं धाबत दणाणलंय. ही कारवाई सुरूच राहावी अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.